दुबई तर विपक्ष आहेत आगाज वालवाडी. या दोन्ही संघांच्या दरम्यान हा महामुकाबला आपण सेमीफायनलचा महामुकाबला अर्थात पहिली लढत आपण पाहत आहोत आणि आपण सर्व पुन्हा एकदा जोडले गेलेले आहोत अर्थात जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आपल्यासोबत मोहीन सर सुद्धा या ठिकाणी जोडले गेले. चला विनंती आहे की क्लब 7 दुबई या संघातील सर्व खेळाडूंना की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सजवून घ्यायचंय. फर्स्ट इनिंग करता हूं उसके बाद मैं आप करूं. हॅलो हॅलो. नक्कीच दुपारच्या सत्रानंतर आपण अर्थात 3 सामने आता उर्वरित राहिलेले आहेत. आपण पाहत आहोत सेमीफायनलचा पहिला महामुकाबला. एका बाजूला क्लब 7 दुबई तर विपक्ष असतील आगाज वालवाडी. नक्कीच स्पर्धेच्या बाबतीत जर या मॅचच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रथमतः नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आगाज वालवाडी या संघाने जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय. अर्थात क्लब 7 दुबई या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. नक्कीच आपण सर्व पुन्हा एकदा जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण या मॅचचा आस्वाद आपण प्रेक्षकपण आपण पाहू शकत आहोत. नक्कीच मयुरेश मयेकर सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. कुठल्याही शुभ कार्यासाठी किंवा कोणत्याही इव्हेंटसाठी आपण त्यांना संपर्क करू इच्छिता किंवा संपर्क करू शकता. नक्कीच त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेलच. आणि मला वाटतं कॅमेरामॅन अमृत सुद्धा त्या ठिकाणी सज्ज आहे. आणि मला वाटतं सेकंड कॅमेरामॅन म्हणून या ठिकाणी मयूर सरांनी सांगितलं की रोहन मस्कर अर्थात वालवाटी एक्सप्रेस. आपल्याला या ठिकाणी कॅमेरा सुद्धा तेवढ्याच एक्सप्रेसनी फिरवता येईल असं अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या या गोड मॅचकडे आपण वळत आहोत. अर्थात सेमीफायनलचा पहिला महामुकाबला आपण मैदानावरती पाहतोय. नक्कीच क्लब 7 दुबईचे सर्व खेळाडू या ठिकाणी मैदानावरती सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत. तर आगाज वालवाटीकडून पहिले सलामीवीर या सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला जर आपण फलंदाज पाहाल तर फलंदाज आहेत नवीद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मला वाटतं फराज आणि पहिला गोलंदाज क्लब 7 दुबई या संघाकडून आणि मला वाटतं गोलंदाज सुद्धा नवीदच आहे. आणि चालू सामना हा 4 षटकांचा राहील अशी सूचना. आणि नक्कीच फराज आणि नवीद अशी पहिली जोडी. पहिला चेंडू राईट हँड विकेट. हो चेंडू टाकलाय भिरकावलाय. धाव लागेल किती धाव मिळतील. 1 धाव 2 धाव आणि पहिल्या चेंडूवरती सीमारेषा पार येतोय नवीदच्या बॅट मधून चौकार. पहा काय म्हणतात ऋतिक सर याला म्हणतात स्वागत. नक्कीच असा जर चांगल्या पद्धतीने पहिली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा प्रहार नक्कीच येणारे आणखीन 23 चेंडू या सत्रातील मला वाटतं बाकी आहेत. नवीदने नवीन पद्धतीने स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंगॉनच्या रिझन मधून जर आपण पाहाल तर पहिला चेंडू ट्रॅव्हल करून चौकार मिळवला. अतिशय छान सुरुवात म्हणावी लागेल. दुसरा चेंडू राईट हँड विकेट. चेंडू टाकलाय पॉइंटच्या मधून पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करून पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. नवीदच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार. हो 2 चेंडू मध्ये 2 चौकार म्हणजे 2 चेंडू आणि 8 धावा लागल्या धावफलकावरती. आता मात्र चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का काय वाटतं ऋतिक सर काय घडेल. नक्कीच नवीद ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहे.
नक्कीच ऋतिक सर या ठिकाणी सांगतात की एक नवीन दुसऱ्या नवीन वरती या ठिकाणी तुटून पडलेला आहे. नक्कीच गोलंदाजाला थोडंसं आता चक्रव्यूह रचावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. तिसरा चेंडू हो हो आता काय घडलंय, याला म्हणतात कमबॅक. पहिले 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार, दोन्ही वेळेला चेंडू सीमारेषा पार आणि तिसऱ्या वेळेला आता निर्धाव चेंडू. अर्थात कोणती धाव या चेंडूवरती येणार नाहीये, कोणत्याही पद्धतीचं नुकसान या चेंडूवरती होणार नाहीये. पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा ऑफकट केलाय. पाहावं लागेल किती धावा मिळतील. नक्कीच एक धाव पूर्ण करतील. एका धावेच्या मदतीने धावफलकावरतील धावा जर आपण पाहायला गेलो तर 4 चेंडू आणि 9 धावा. तसेच या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्माननीय दिव्यागर गावचे सरपंच आदरणीय सिद्धीदादा कुसबे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळत आहोत. 4 चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. हो आता मात्र टोलवलाय, पाहावं लागेल किती धावा आणि आता मात्र येतोय पहिला षटकार. सेमीफायनलचे रंगतदार लढत आपण मैदानावरती पाहतो आणि फरजच्या बॅटमधून वैयक्तिक पहिला षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच थोडीशी आक्रमक झालेली मैदानावरती दोघांची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि 5 चेंडू आणि तब्बल 15 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. षटक क्रमांक 1 अजूनही चालू आहे. नवीत हो आता मात्र पंचांकडे अवांतर चेंडूंची दाद मागितली जाते, परंतु आणि पंचांनी थर्ड अंपायरकडे मागणी केलेली आहे. चला या ठिकाणी चेंडू निर्धाव या ठिकाणी थर्ड अंपायरने या ठिकाणी घोषित केलेला आहे. याचाच अर्थ षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 15 धावा. अजूनही 3 षटक येणं बाकी असेल. दुसरा गोलंदाजी मार्गवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि मला वाटतं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे इब्राहिम. राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो आणि 2 धावा मिळतील इब्राहिमच्या चेंडूवरती. नक्की स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर आपण पाहू शकाल तर नवीत आहे स्ट्रायकिंग एंडला. एकदा चेंडू टाकलाय पुन्हा एकदा. आता मात्र पंचांचे 2 हात बाहेर म्हणजे 1 धाव नक्कीच मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्येत या ठिकाणी भर पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे.
ओहो हँडसम लुकिंग शॉट. चेंडू सीमारेषा पार. येतोय नवीनच्या बॅटमधून षटकार. ओहो हँडसम लुकिंग शॉट. आणि ऑफ साइडला आपण पाहाल तर कव्हरच्या वरून चेंडू ट्रायल करून सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरतील धावा लागल्यात त्या म्हणजे 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडू आणि 28 धावा आपण पाहू शकत आहोत. आगाज वालवटी विपक्ष क्लब 7 दुबई असं चालू असणारा सेमीफायनलचा पहिला महामुकाबला आपण पाहत आहोत. इब्राहिम गोलंदाजी मार्गवरती अजून सज्ज आहे. 4 चेंडूमध्ये आता मात्र 13 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. नक्कीच नील रेळकर यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपले सुद्धा या ठिकाणी उपस्थिती या ठिकाणी लाभली. पाच चेंडू आणि 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून दुसऱ्या षटकातील तीस धावा झाल्यात धावफलकावरती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेला आहे.
आणि षटक क्रमांक 3 घेऊन आलाय तो म्हणजे हुझैफा. नक्कीच प्रोजेक्टेड. ओहो, पुल केलाय, पुल झालाय सक्सेसफुल. येतोय षटकार. मिळतील 6. नक्कीच मोठ्या प्रहाराने आणि मोठ्या षटकाराने हुझैफाचं या ठिकाणी स्वागत केलंय ते म्हणजे नवीद यांनी. आता मात्र 13 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे आणि 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक चेंडू झालाय म्हणजे षटकारांनी स्वागत केलंय. म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूवरती किती मोठे फटके, किती मोठे प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतील ते सुद्धा पाहावं लागेल. दुसरा चेंडू सेकंड स्लिपच्या दिशेला, चेंडू ट्रॅव्हल करून जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय नवीदच्या बॅट मधून चौकार. आता मात्र पहा 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 धावसंख्येवरती. अजूनही 2 षटक येणं बाकी असेल. नक्कीच 14 चेंडूवरती आतापर्यंत 40 धावांची खेळी करण्यामध्ये यशस्वी झाले ते म्हणजे आगाज वालवटी संघातील सलामीवीर फलंदाज. तिसरा चेंडू हुझैफाने टाकला आणि चेंडू तेवढं सुंदर फिरकवला मिड विकेटच्या वरून. चेंडू ट्रॅव्हल करून पुन्हा एकदा सीमारेषा पार. आणखीन एक येतोय चौकार. नावीद नक्कीच एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. वैयक्तिक धावसंख्या सांगायची झाली तर 36 धावांवरती 44 धावा या संघाच्या झाल्यात आणि वैयक्तिक धावसंख्या ही 36 धावा आहे ती म्हणजे नवीद यांची. वैयक्तिक त्याची 36 आहे, 44. नक्कीच थोडीशी चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आगाज वालवटी संघाकडून. दोन्ही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानावरती सुरक्षितपणे आपल्या संघासाठी योगदान देत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच वैयक्तिक धावसंख्या बाहेर नो रे अमृत तो बघ. चला पंचांनी या चेंडूला स्क्वेअर घोषित केलेला आहे. एक धाव मिळेल मोफत धाव. 3 चेंडू आणि 45 धावा झालेल्या आहेत. जे आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे आणि धावफलकावरती 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खेळून काढला. आता मात्र चेंडूने थोडासा आउट स्विंगर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीदच्या अंगाला जाऊन चेंडू आदळला परंतु 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. चार चेंडू आणि 46 धावा धावफलकावरती लागल्यात. हुझैफा ने आता मात्र चेंडू टाकलाय मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये. नक्कीच एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 5 चेंडू आणि 47 धावा. अजूनही जर पाहाल तर आगाज वालवटी या संघाचा अजूनही कोणताही खेळाडू या ठिकाणी बाद झालेला नाहीये. 47 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत.
चला धावा झाल्यात 48 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आहे. 48 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत आणि चौथा गोलंदाज जर आपण पाहू शकाल तर क्लब 7 दुबई या संघाकडून विलास राठोड. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी विलास आणि नवीद मात्र वैयक्तिक खेळी 38 धावांची खेळी नवीदच्या माध्यमातून वैयक्तिक खेळी आपण पाहू शकाल. नक्कीच अंतिम षटक पहिल्या सत्रातील शेवटचे षटक हाताळण्यासाठी विलास राठोड. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती विलास राठोड यांना आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंडला तोच धमाकेदार फलंदाज नवीद. आणि पहिला चेंडू स्वर चेंडू पुन्हा एकदा स्वर चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र खेळून काढलाय. कोणतेही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. कोणत्याही पद्धतीचं नुकसान या चेंडूवरती होणार नाहीये. 48 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू एक धाव नक्कीच मिळेल. पंचांचा इशारा येतो आपल्यापर्यंत. दर्शन चोगले आणि रुचित पाटील अशी पंचांची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू आणि 52 धावा. सत्तावन्न धावा. हॅलो आणि पुन्हा एकदा खेळून काढलाय. किती धाव मिळतील आणि पुन्हा एकदा येतोय चौकार. नवीदच्या बॅट मधून. नक्कीच या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यासाठी एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि वैयक्तिक धावसंख्या आता मात्र नवीद यांची 49 धावांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तीन चेंडू आणि 61 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विलास राठोड अजूनही गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. हो पुन्हा एकदा अवंतर चेंडू. हो आता मात्र खेळून काढलाय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या रिझन मधून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरून पुन्हा एकदा सीमा रेषा पार.
पुन्हा एकदा येतोय नवीदच्या बॅटमधून षटकार. नक्कीच सेमीफायनलच्या या महामुकाबल्यामध्ये नवीदच्या बॅटमधून अर्धशतकीय पारी. नक्कीच अर्धशतकीय पारी एक चांगली फलंदाजी. नक्कीच आज संध्याकाळी आपल्याला जय गणेश स्पोर्ट्सच्या या यूट्यूब चॅनलवरती या फलंदाजीची आपल्याला क्लिप सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल अशी विनंती मयुरेश मयेकर यांना सुद्धा करत आहे. नक्कीच मला वाटतं 18 चेंडू या ठिकाणी खेळला आहे. 9 धावा आणि 55 धावांची खेळी केली आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल वन्स मोर षटकार. नक्कीच सलग दुसरा षटकार नवीदच्या बॅटमधून. नक्कीच राज सर सेमीफायनलची फलंदाजी कशी असावी तर नवीद सारखी असावी. 74 धावा झाल्यात. लास्ट बॉल 1 to go. आणि या ठिकाणी पहिलं सत्र जर आपण पाहाल तर पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे आणि आगाज वालवाटी या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 24 चेंडूमध्ये 74 धावा केल्यात आणि 75 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे क्लब 7 दुबई या संघासमोर. नक्कीच नवीद याचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल कारण की चांगले षटकार आणि चौकारांचा पाऊस या ठिकाणी आणि अर्धशतकीय पारी. मला वाटतं या श्री सुवर्ण गणेश च्या आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी आपल्याला नवीदच्या बॅटमधून पाहायला मिळाली. चांगली खेळी याला म्हणतात सेमीफायनलची खेळी. नक्कीच या सेमीफायनलच्या योगदानामुळे फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नक्कीच योगदानदायी ठरेल आणि 24 चेंडूमध्ये 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. 75 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे ते म्हणजे क्लब 7 दुबई या संघाला पाहावं लागेल. नक्कीच परंतु मी समालोचक अक्षय चोगले तुर्ताच थांबतोय. पुन्हा एकदा नक्कीच भेटणार आहोत आपण परंतु आता आपण आवाज ऐकणार आहोत राष्ट्रभाषा हिंदी मधून मोइन सर यांचा. धन्यवाद. हेलो थैंक यू. इसके बाद जो राउंड होने वाला है उसका टॉस उड़ाया जाएगा और दोनों भी कैप्टन टॉस उड़ाने के लिए स्टेडियम की तरफ चले आए. यासीन 11 मसला और श्रेयंस 11 दिव्यागर दोनों भी कैप्टन तक आवाज पहुंच रही है तो बराए मेहरबानी आके टॉर्च उड़ा ले. चलते हैं मैदान की ओर. इस मैच की पहली पारी में बल्लेबाजों ने 24 गेंदों में 74 बना. जीत के लिए सामने वाले को 75 का टारगेट रखा है. बड़ा लंबा सफर. मैदान की ओर जो अगर क्लाइमेट देखा जाए तो सुनहरी धूप खुशहाली धूप है. इस ग्राउंड में ठंडी हवाएं चल रही है. दोपहर शाम का वक्त 4:15 हो चुके हैं. अब देखना है कि 24 गेंदों में सामने वाले बल्लेबाज इसका क्या जवाब देते हैं.
धीरे धीरे फील्डिंग सज रही है और देखना है गेंदबाजी के लिए कैप्टन किसके हाथों में पहली जिम्मेदारी देते हैं। फील्डिंग की सजावट इस ग्राउंड पे नजर आ रही है। पावर प्ले का पहला ही ओवर और ये पहली गेंद दूसरे इनिंग की सलामी की पहली गेंद। शायद नतीजे तक अगर ये 4 महदूद ओवरों में जब चौथी ओवर के नतीजे पे जब आए ये मैच, ऐसा लग रहा है कि काफी रोमांचकारी मैच होगा। पहली गेंद राइट आर्म ओवर 2 विकेट, दोनों शू किया विकेट पे गेंद डाली और उसे पूरी तरीके से घुमाए, लेकिन गेंद जा रही है देखने पर फील्ड होते हुए। 1 रन से अपना खाता खोला, कोई नुकसान नहीं। गेंदबाज ने 1 रन खर्च किया। गेंद तेजी के साथ शो तो आई थी लेकिन बल्लेबाज ने गेंद को हैंडल के सहारे मोड़ दिया। जब तक स्क्वायर लेग की तरफ गेंद फील्ड होते हुए। दूसरी गेंद राइट आर्म ओवर 2 विकेट, बल्लेबाज खेलने के लिए तैयार, अगली गेंद का आनंद लेंगे जबकि सामने गेंदबाज के लिए दूसरी गेंद का राइट आर्म ओवर 2 विकेट। विकेट पे आए, गेंद डाली, रखी नजर उठा के खेला, देखे क्या हो सकता है, लेकिन मैदान के बाहर के फील्डर में कुछ काम अच्छा खूबसूरत कैच, बहुत ही बेहतरीन इस फाइनल के सेमीफाइनल का जो पहला कैच जो हासिल हुआ है दूसरी गेंद में सफलता हासिल हुई है गेंदबाज को और मैदान से बल्लेबाज को खारिज कर दिया। फिर उसी तरीके की गेंद थी, बल्लेबाज ने जब उसे हिट करने की कोशिश की लेकिन गेंद में बल्ले में कोई टाइमिंग ना होने की वजह से, ज्यादा ऊंचाई होने की वजह से बड़ी चतुराई के साथ फील्डर गेंद के नीचे पहुंचे और उसे लपक लिया। दूसरी गेंद में बल्लेबाजों को दबाव, दूसरी इनिंग की तीसरी गेंद, जो दूसरे गेंद में पहला ही झटका 1 रन पे। अब उनकी जगह संभालने की उमेर, स्कूटी की तीसरी गेंद, उमेर के लिए पहली गेंद। देखना उमेर अपना खाता कैसे खोलते, राइट आर्म होते, दोनों शो किया, बल्लेबाज खेलने के लिए तैयार, विकेट पे आए, गेंद डाली और कट होते हुए गेंद कीपर को चकमा देते हुए बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जैसे गेंद ने टप्पा खाया, बैट का कॉलर लिया, बीट हो गए कीपर और फर्स्ट स्लिप से और कीपर के बीच से निकलते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। 4 रनों से अपना खाता खोला और गेंदबाज ने तीसरी गेंद पे 4 रन खर्च किए। 4 रन से बढ़ता हुआ है स्कोर, 1 विकेट के नुकसान में 5। स्कोर की चौथी गेंद इस मैच की दूसरी इनिंग, बल्लेबाज खेलने के लिए तैयार, दोनों शुरू किया, विकेट पे आए, गेंद बारी ट्राई किया, काफी ज्यादा गेंद अंदर ही रही लेकिन कुछ कहा नहीं जा सकता है। फिर और एक झटका और एक प्रेशर बल्लेबाजों की ओर। चौथी गेंद में सफलता हासिल हुई जबकि तीसरी गेंद में बाल बच चुके थे, जैसे गेंद उठी थी कट होकर शॉट से निकल गई थी, लेकिन चौथे ही गेंद में
बॉलर ने उन्हें गेंदबाज ने अपने झांसे में ले लिया और बल्लेबाज को मैदान से फिर एक बार खारिज होना पड़ा। 2 विकेट के नुकसान में स्कोर है 5। काफी परिस्थिति प्रेशर है पहले ओवर में जो दबाव बनाए रखा है। आंखों देखी हाल है यहां सामने कि जब तक अब तक 3 ओवर आना बाकी है। इसके बाद में होने वाला राउंड के दोनों भी कैप्टन बराए मेहरबानी प्लीज रिक्वेस्ट किया जाता है आपसे कि आगे टॉर्च उड़ाना है और आपको डिसीजन देना है। मसला और दिवेगर चौथी गेंद में सफलता हासिल हुई। अब तो 2 गेंदें आना बाकी। लेफ्ट हैंड राइट मोड़ 2 विकेट। बल्लेबाज करने के लिए तैयार विकेट बैक गेंदबाज से ट्राई किया उठा के खेला है गेंद हवा में उसके नीचे फील्डर मौजूद। क्या बात है फिर और एक मछली जाल में फंस गई और एक बल्लेबाज को इस मैदान से खारिज कर दिया इस गेंदबाज ने। काफी अच्छी गेंदबाजी प्रेशर गेंदबाजी क्योंकि सामने वाले को टारगेट के लिए चलना ही चलना है बड़े हिट के लिए। लेकिन पावर ऑफ प्ले की पहली ओवर है ये कि जैसा होना चाहिए वैसे नहीं खेला गया इन 5 गेंदों में बल्कि नुकसान हुए 3 और रन है 5। 1 to go पावर ऑफ प्ले की आखिरी गेंद। काफी मजा आ रहा है इस मैच में। देखो ना पहली ओवर में कितनी जो प्रेशर बना है जो दबाव बनाए हुआ है बॉलर ने गेंदबाज ने जो बना के रखा है कैसे दबा के रखा है गेंदबाज ने बल्लेबाज को कि जाकर तू हिलने की कोशिश नहीं करने दे रहे हो। पहली गेंद से उनके ऊपर प्रेशर रहा है क्योंकि दूसरी गेंद में उन्हें सफलता हासिल हुई थी। चलिए पावर ऑफ प्ले की आखिरी गेंद 1 to go राइट मोड़ 2 विकेट। बल्लेबाज खेलने के लिए तैयार विकेट पे आए गेंद आलिया से हिट किया खोली हवा में और ये बाउंड्री लाइन गया बाहर ऑन साइड की दिशा में 6 रनों के लिए। शॉर्ट पिच गेंद लो गेंद की टप्पा खाए जैसे देखा टप्पा खाए और पोस्ट पे आई तो उन्होंने उस गेंद को पूरी तरीके से पोस्ट किया और पूरी तरीके से हिट किया और हिट करने के साथ सीधे ऑन साइड से दिशाओं को पार करते हुए गेंद 6 रनों के लिए और ये 6 रन से बढ़ता है स्कोर 11 3 विकेट के नुकसान में। जबकि पावर ऑफ प्ले का पहला ही ओवर खत्म हो चुके 18 गेंदें आना बाकी है। 3 ओवर के इस मैच का नतीजा आखिरी ओवर में देखा जाएगा कि जैसे पहले ओवर को कवर करना चाहते थे लेकिन बल्लेबाजों ने कवर नहीं किए। 3 उन्होंने अपनी कीमती विकेटें गंवाई और बल्ले गेंदबाज ने 3 कामयाबी हासिल की और 11 रन खर्च किए। अब दूसरी ओवर की पहली ही गेंद सामने बल्लेबाज इस गेंद को न्यू बॉलर को पहली दफा खेलेंगे। राइट आर्म ओवर द विकेट लंबा रन अप
दोनों भी टीम के कैप्टन, टॉस हो रहा है, फिर ट्राई किया और गेंद हवा में उछल गई। बल्लेबाज की गलती के से बल्लेबाज को मैदान से हाथ धोना पड़ा और एक विकेट 24 पर छठा झटका। ऐसा लग रहा है कि सभी बल्लेबाजों को मौका मिलेगा। तीसरी ओवर की पहली गेंद, राइट आर्म ओवर 2 विकेट। 2 ओवर के इख्तिताम पे स्कोर है 24, 6 विकेट के नुकसान में। तीसरी ओवर जारी, मसला और दिया करके दोनों भी कैप्टन टॉस के लिए प्लीज आ जाए। पुश किया गेंद को, गेंद फील्ड होती लेकिन मिस होते हुए एक ही रन। और इस मैच का जो टॉस होने जा रहा है मिस्टर राज तोड़नकर। बनाए, ट्राई किया और गेंद हवा में, उसके नीचे फील्डर मौजूद, बड़े आसानी के साथ कैच कर लिया आगाफ की तरफ और टॉस उड़ाया जा रहा है। राज साहब के हाथों से टॉस उड़ाया गया और ये टॉस सियांस स्पोर्ट ने टॉस जीत लिया, फील्डिंग का फैसला किया है। गेंद के अंदर तेजी थी, बल्ले का कोई भाव नजर नहीं आया। जैसे गेंद बल्ले पे आई वावान के फील्डर ने उसे बड़े आसानी के साथ कैच कर लिया और बल्लेबाज को मैदान से बाहर कर दिया। झटके पे झटके, प्रेशर पे प्रेशर, दबाव पे दबाव, पहली ओवर से इनको दबाव रहा है तो तीसरी ओवर तक। और तीसरी गेंद की अगली गेंद, काफी खूबसूरत शॉट और ये शॉट देखा जैसा रहा 6 रनों के लिए। जैसे गेंद ने टप्पा खाया, मिड विकेट से उड़ते हुए गेंद ऑन साइड की दिशा में 6 रनों के लिए। छक्के की सहायता से बढ़ता हुआ स्कोर 31, 7 विकेट के नुकसान में। तीसरी ओवर जारी, 1 टू गो, आखिरी गेंद। नतीजा है तीसरी ओवर का, फिर हिट किया है और गेंद हवा में मिड विकेट से होती हुई नीचे टप्पा खा के 1 रन मुकम्मल किया और दूसरा रन भी ले लिया। बल्लेबाजी में काफी महंगाई नजर आई है पहले विकेट से और गेंदबाज हावी रह चुके, जबकि ये जो ग्राउंड जो है एक बैटिंग लाइन का ग्राउंड है, कम शॉर्ट बाउंड्री इसमें। अब अब्दुल लतीफ के हाथे जिम्मेदारी दी गई आखिरी ओवर की। अगली गेंद अंदर एक लाइन की गेंद थी लेकिन कोई नफा नहीं हासिल हुआ इस गेंद का। मतलब 5 गेंदें आना बाकी है।
दूर तक कोई नजर नहीं आ रहा है बल्लेबाजों के लिए। दो गेंदें हो चुकी है और 4 गेंदें आना बाकी है, जबकि लक्ष्य जो सामने पड़ा हुआ है, जो परिस्थिति है वो मुश्किल नजर आ रही है। कोई भी अंदर हो नहीं सकता। काफी अच्छा शॉट, ऐसे पहले शॉट होते तो कुछ मैच में मजा आता था। राइट हैंड राउंड द विकेट लतीफ। दौड़ना शुरू किया, विकेट पे गेंदबाजी, फिर ट्राई किया है उसी तरह से, गेंद फिर बाउंड्री लाइन के बाहर ऑन की तरफ से 6 रनों के लिए। इस दौर में ऐसा लग रहा है फिर अपने लाइन से भटक गए। अंपायर ने इशारा दिया व्हाइट बॉल का। लतीफ अगली गेंद फिर हिट किया है, फॉलो स्टार्ट किया, फिर एक गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। लॉन्ग ऑन से निकलती हुई गेंद, ₹500 के हकदार हो चुके हैं। बोल्ड, क्लीन बोल्ड हो चुके हैं। शायद सोच ही लिया था कि इस टूर्नामेंट के आखिरी गेंद होंगे मेरे लिए, कुछ याद दाद छोड़ दिए थे। सुबह से दूसरा बॉल देखने मिला है मुझे, जितने भी विकेट्स इस ग्राउंड पे गिरे सब रन आउट और कैचेस हुए हैं। चलिए अभी इसके बाद में होने वाला राउंड मसला और दिवेगर।